हॅलो गायज, तुमचं पुन्हा स्वागत आहे माझ्या मनाली सिरीजमध्ये. आज आहे डे 4. कालचं पार्ट तुम्ही बघितलं असेल. आम्ही रोहतांगला जाऊन आलो आणि लास्टला म्हणजे आम्ही निघालो 10:30 वाजता बसने चंदीगडला यायला. तर आम्ही किती असं 4:30 अराऊंड 4:30 वाजेपर्यंत पोचलो. एक रूम घेतली, ही रूम आहे. ही रूम घेतली, जरा झोपलो. आता आता थोड्या 1-2 तास आधी उठलो आम्ही. फ्रेश वगैरे झालं, बघू शकता एकदम टकाटक. आजचा आमचा असा प्लॅन आहे की आज आम्ही चंदीगडचे जे जे फेमस आणि पॉप्युलर जे शॉप्स आहेत ना, तिकडे आम्ही फिरू शॉपिंगसाठी. तर आता मामाने आम्ही समोर खालती गेले नाश्त्याचा बंदोबस्त करायला. मी आता माझ्या आंघोळ बिंघोळ रेडी झालो आहे. मी आता खालती जातो, खालती तुम्हाला भेटतो. A few hours later. तो गाईज फायनली आम्ही पोहोचलो आहे मार्केटमध्ये. पण एक गाईज थोडंसं अडचणमुळे, थोडंसं कंडिशनमुळे मी तो ट्रॅव्हलचा ब्लॉग नाही घेतला. तर मी तुम्हाला सांगितलं आम्ही चंदीगडमध्ये शॉपिंग करतो सेक्टर 19मध्ये. पण ते कॅन्सल करून आम्ही आलो खारला. ते खार कुठे आहे? ते पंजाब मोहालीमध्ये. मलाच बिलीव होत नाही, आम्ही चंदीगडहून पंजाबमध्ये घुसलो. पण आम्हाला दाखवतो इकडचा एरिया. हे बघा गाईज, पंजाबमध्ये आहे आम्ही. तुम्हाला खोटं वाटत असेल तर थांबा दाखवतो. हे बघा, खार मोहाली. तुम्ही सर्च करून बघू शकता. मोहाली म्हणजे इन पंजाब. मग मामा आपले किती स्पॉट कंप्लीट झाले? हिमाचल, पंजाब, चंदीगड, हरियाणा, मनाली, हरियाणा. गाईज या 3 डेजमध्ये आम्ही किती फिरलो. आता पंजाबचा फिक्स नव्हता आमचा, तो ऑन दी स्पॉट फिक्स झालेला आहे ना. आता आम्ही पंजाबमध्ये आहोत. मोहाली. तर गाईज इथं तो हा एक शॉप आहे, होंडा गारमेंट्स. ॲक्च्युली आम्ही आलेलो आहोत फैबाट वरती. तर फैबाटमध्ये ते जरा झूम कर. फैबाटमध्ये आलेलो. आता इथं आम्ही ॲक्च्युली आलेलो आहोत शॉपिंगसाठी. पण आता आमचा बॅड लक आहे की अजूनपर्यंत ना चालू झालं नाही. उघडलेला नाहीये, पण तो काही वेळात उघडणार आहे. उघडल्यानंतर तिथली सगळी शॉपिंग आम्ही कशा पद्धतीने करतोय, तो किती मोठा मॉल आहे, आम्ही सगळं तुम्हाला सविस्तरपणे दाखवू. आता सध्या पुरतं आम्हाला टाइमपास करायला काय आहे ते बघावं लागेल. कारण की ते असं समजलं की 3-3:30 वाजेपर्यंत चालू होतो. तर बघू आता. पण काय पण तुम्हाला ते दाखवणारच आम्ही काय असते ते. A few inches later. तर गाईस तो मार्केट 3 वाजता खोलणार आहे म्हणून आम्ही तिकडं टाइमपास करायला कायच नव्हतं, आम्ही चंदीगडला आलो. हे बघा कृष्णा मार्केट. तर बघू जर काय जाते आम्हाला टाईम भेटला तर आम्ही नक्कीच त्या मार्केटला जाऊ, व्हिजिट करू आणि सामान पण घेऊ. तर आता सध्या मी या मार्केटला राऊंड मारतो. मग काय बोलता मग? बस आता या मार्केटमध्ये बघू आता काय काय नवीन व्हरायटी भेटतात. आणि व्हरायटी भेटले का आम्ही इथेही शॉपिंग करणार आहोत, प्लस आम्ही तिथेही जाऊन शॉपिंग करणार आहोत. आम्ही फक्त मजा शॉपिंगची घेतोय. हां, आज फक्त डे आहे, तो शॉपिंगचा डे आहे. बाकी तुला स्पॉट फिरायचं, शॉपिंगचे स्पॉट फिरायचं आहे. चलो काय आता शॉपिंग टाइम. मामा आलेले आहेत. खरेदी. चलो काय आता आपण शॉपिंग करायला जाऊ. तर काहीच आता आम्ही सेक्टर 41चा विषय ड्रॉप केलेला आहे. कारण ते मुंबईपेक्षा जास्ती हाय रेट नाही आहेत जे. हां ना. तर काय आता आम्ही सेक्टर 90ला चाललो आहे. किंवा रिक्षा गेली आहे उबेर. चलो तुम्हाला 90 जाऊन भेटतो. तर काय सेक्शन 19ला आलेलं आहे. आम्ही नाश्ता करायला घेतला आहे, छोले भटुरे बघू शकता. त्याबरोबर रायता आहे, रायता. भाजी आहे. ही कुठली भाजी आहे? सांबार वाटतं मला तर. त्याच्यानंतर मामाने सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर मिरची आणि चटणी यांचे 1 नंबर आहे. काकडी आहे, सलाड आहे. मस्त भूक लागलेली आहे. कसं लागतं मामा मग? तर काय आता मी पण खातो. चलो, टेस्टी आहे. तर गाईज मामा स्ट्रगल करतायत. सगळ्यांना लेडीज लोकांना व्हिडिओ कॉल लावलेला आहे, कुठला ड्रेस कोणाला पाहिजे विचारायला. खरा करा ना. चॉईस करो. लिकर होते गाईज इकडे खूप. पाच म्हणजे कसं का 5? फिक्स बोलून खिचता इसका. तर गाईज शॉपिंग डन झालेली आहे आमची पूर्ण झोला भरके. बघा 19 सेक्टरचा मार्केट
खूप मोठा मार्केट आहे आणि खूप रिजनेबल आहे. तुम्ही आज नक्की इथे येऊन विजिट करा मार्केटला. आता अजून 1-2 गोष्टी घ्यायच्या मामाने बंदोबस्त केलेला आपण जर आता जे घ्यायचं त्याच फोटो जाऊन तुम्हाला. तर गाईज बाकी शॉपिंग तुम्ही बघितली असेल, मम्मी साने सगळं घेतलं मामाने. तुम्हाला अजून दाखवतो शॉपिंग. मामा तुमची मेन शॉपिंग कुठे आहे? ठीक आहे इथं समोरच. गाईज हे बघा मामाची मेन शॉपिंग. मामा सांगा जर एक ब्रँड. व्हॅलेंटाईन आहे, रफोड घेतल्या, दिवास, जॉनी वॉकर, जगा मास्टर आणि दिवासचे 90 घेतलेत. गाईज असली शॉपिंग, असली माल इथं आहे. तर गाईज चला आता थोड्या वेळात आम्ही निघू इकडनं. तर तुम्हाला डायरेक्ट स्टेशनला जाऊन भेटतो आम्ही, अंबाला स्टेशनला. A few hours later. तर गाईज आता आम्ही अंबाला स्टेशनवर आलेलो आहे. हे बघा अंबाला स्टेशनचा बॅनर. तर काय आता थोडंच वेळ घालवायचं आम्हाला. 11 वाजता ट्रेन आहे आमची आणि ते 11 वाजता आता उद्या 11 वाजता आम्ही पोचू रात्रीचे. अविनाश मामा सुद्धा आहे. आम्हाला जर आता आम्ही ट्रेनमध्ये कोणत्याही प्रकारचा आम्ही ब्लॉग बनवणार नाही. जर असं वाटलं आम्हाला आम्ही कोणत्या जे स्टेशनला थांबू त्या स्टेशनला आम्ही परत तुम्हाला आम्ही ऑनलाईन येऊ. रायस मामा आलेले आहेत. रॉकेट ऑन. सामान पामी ठेवलं. आता थोड्यात आम्ही स्टेशनला जाऊ. चला. तर गाईज आता आम्ही स्टेशनवरती पोहोचलेलो आहे. हे बघा एस्केलेटरने वर चाललोय. मामाचं आहे सोबत. तर गाईज आता वरती जाऊ आणि प्लॅटफॉर्मवर जाऊन तुम्हाला भेटतो आता. तर गाईज आता मी अंबाला स्टेशनवरती पोहोचलेलो आहे. हे बघा सामान ठेवलं आहे. मामा आणि ते गेलेत तिकडे जेवण आणायला रात्रीसाठी. आता त्यांचं वेट करेल मी थोड्या वेळात, काही गाडीला यायला अजून 1 तास आहे. 1 तासाची वरती आहे. तर बघू आता त्या तुम्हाला पुढच्या हप्त्यात देतो मी. तर गाईज आपल्या इथे कसे लोकल असते तसं इथे ते आहे बघा. एन आर आहे आपल्याकडं. CR वगैरे असतं ना, सेंट्रल रेल्वे, हार्बर लाईन, तसं येणार आहे बघा गाईज. डबे तसेच आहेत आपले लोकल असतात तसे. म्हणून तर माहिती यांच्या इथं पण लोकल ट्रेन असतील. पण गाईज जी आपल्या इथं गर्दी असते ना ती गर्दी नाही यांच्या इथं. आपल्याला कुठल्या टायमात जा गर्दी भेटल. एक ती अंबरनाथची गाडी, कर्जतची गाडी, कल्याण फास्ट आणि आपली आसनगाव पॅक. इथं सगळे रिकाम आहे, नॉर्मल आहे. तो गाईज फायनली ट्रेन चालू झालेली आहे. अंबाला सोडला आहे म्हणजे चंदीगड ऑलमोस्ट सोडला आहे आम्ही. तर गाईज चलो आजच्या एवढंच होतं गाईज. आता तुम्हाला डायरेक्टली घरी जाऊन भेटणार. बाय बाय. The next day. तर गाईज तुमचं पुन्हा स्वागत आहे आणि फायनली आम्ही पोहोचतोय बोरलीला. गाईज आहे बरं 11 वाजता काळ बसतो आणि आज 11 वाजता पोहोचलोय. बघा जस्ट एक्झिट मारलं बोरली स्टेशनवरून आमच्या बॅगी. आता आम्ही ओला करतोय आणि मग इकडं डायरेक्ट 2 hours later. तर गाईज फायनली मी घरी आलेलो आहे. सुकूनमध्ये श्वास घेतलेली आहे. हे बघा माझं घर, माझा रूम, पसारा जस्ट काढलेले आहे मी. जितेन, काव्य आणि दादू घ्यायला आले होते मला. म्हणजे इम्पॉर्टंट म्हणजे मावशीचा बड्डे सुद्धा होता. बड्डेसाठी लोक वडील थांबले होते आणि माझ्या थांबलेले मी आजपर्यंत. आता 2 वाजले गाईज. मी पण पटकन सगळं आवडतो आणि कामं करून झोपतो. गाईज मला ब्लॉग आवडले असेल, एक डिटेल दिले काहीतरी तुम्हाला अटकला असेल तर मला सांगा. तर गाईज चलो बाय बाय.